की आपण सर्वजण आता एक आहोत, म्हणून प्रथम पसंतीचं मत विवेक भैयांना द्यायचं आहे। आपल्याला पसंती क्रम एकच, महानगरची जी माध्यमिक संघटना आहे ती पण आपल्या बरोबर आहे। विवेक भैयांना टीडीएफचा आणि अहमदनगर जिल्हा संघटने माध्यमिक संघटनेचा सुद्धा पाठिंबा आहे, हे मी या ठिकाणी सांगतो। सर्वांची मी पद सांगणार नाही, डाळे सर, त्याचबरोबर विवेक भैया कोल्हे की जे आता सगळ्यांनी विनिंग कॅन्डिडेट म्हणून सांगितले तुम्ही सगळ्यांनी, त्यामुळे विनिंग कॅन्डिडेट विवेक भैया कोल्हे, आबासाहेब कोकाटे, विजय अशोक नवल, त्याचबरोबर विचारणार आहे तर आपण सर्वांनी हात वर करून सांगायचं मान्य असेल तर। आपल्याला सर्वांना मान्य आहे, हात वर करा। महेश हात वर कर, दोन्ही महेश स्टेजवरले पण हात वर करा, मान्य असेल। केले महेश। यामध्ये आता फार काही बोल। विवेक कोल्हे यांना मिळणारा मोठा पाठिंबा विजयाची नांदे। पाचही जिल्ह्यांनी पाठिंब्याचा ओघ पाहता विवेक कोल्हे यांना निवडणुकीपूर्वीच विजयी कौल दिला आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे। अहिल्यादेवी नगर येथे अहिल्यादेवी नगर जिल्हा टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघांसह विविध शिक्षक संघटना आणि प्रतिनिधी यांनी केला पाठिंबा जाहीर। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक बिपिनदादा कोल्हे यांना पाठिंबा देण्यासाठी शिक्षक संघटनांचा मोठा ओघ सुरू झाला आहे। टीडीएफ अहिल्यादेवी नगर आणि अहिल्यादेवी नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, महानगर टीडीएफ आणि माध्यमिक शिक्षक संघटना, क्रीडा संघटना, रयत सेवक संघ व इतर अन्य संघटनांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून विवेक कोल्हे यांना पाठिंबा दिला आहे। विजय होईल असा प्रबळ उमेदवार आम्हाला हवा आहे, यामुळे आम्ही भूमिका घेत आहोत, असे पदाधिकारी यांनी जाहीर केले। विवेक कोल्हे यांना पाचही जिल्ह्यात वाढता प्रतिसाद हा विरोधी उमेदवार स्पर्धेत मागे पाडण्यात यशस्वी झाला आहे। अतिशय अभ्यासू आणि होतकरू असा उमेदवार लाभला आहे। सर्वांनी मिळून आम्ही हा निर्णय घेत आहोत की आमच्या संघटनेने दिलेला उमेदवार हा जर विजयी होऊ शकत नाही तर आम्ही ज्यांच्या कुटुंबाने कायम टीडीएफला मदत केली आहे, स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या योगदानाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल। विवेक कोल्हे यांना पाठबळ देण्यात येण्याची गरज आहे, अशी भूमिका राजेंद्र लांडे यांनी बोलताना स्पष्ट केली आहे। शिक्षकांचे प्रश्न सुटण्यासाठी होतकरू तरुण हवा आहे। केवळ नावाला उमेदवारी करणारे प्रतिनिधी आम्हाला नको आहे, तर ज्यांना शिक्षक हित डोळ्यासमोर आहे त्यांना साथ देऊन परिस्थितीत बदल केला पाहिजे। डॉक्टर सुधीर तांबे साहेब यांच्याप्रमाणे विवेक कोल्हे यांच्यासारखे नेतृत्व लाभत आहे। राज्य टीडीएफचा उमेदवार सक्रिय नाही, मात्र विवेक कोल्हे हे आपल्या विचारांचा आदर ठेवणारे उमेदवार आहेत। माजी जिल्हाध्यक्ष टीडीएफ अशोकराव नवल यांनी विवेक कोल्हे यांच्या कार्याचे कौतुक केले। ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव ढाळे यांनी शिक्षक मतदारसंघाचा सबंध इतिहास सांगून अभ्यासू मनोगत व्यक्त केले। अनेकांनी आमचेच उमेदवार पाडले, आम्ही पाचही जिल्ह्यात आढावा घेतला, त्यातून विवेक कोल्हे यांच्यासारखा एकच उमेदवार सर्वत्र मान्य झाल्याचे आम्हाला आढळून आले। आबासाहेब कोकाटे यांनी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी तत्कालीन टीडीएफ उमेदवार राजेंद्र लांडे यांच्या प्रचारात कसे सक्रिय होते हे सांगून विवेक कोल्हे देखील सक्षम उमेदवार आहेत। जिल्हाध्यक्ष मधुकर पवार यांनी सर्वांच्या संमतीने विवेक कोल्हे यांना पाठिंबा जाहीर केला आहे। आम्ही सर्वांनी मिळून एकत्रित हा निर्णय घेतला आहे। रयत परिवारात देखील स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे मोठे काम होते, त्यामुळे हा परिवार समाजाला आपलासा वाटणार आहे। हा जगन्नाथाचा रथ प्रथम पसंतीक्रमाने आपण ओढून आणणार आहे। शिक्षकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर प्रत्यक्ष या निवडणुकीत पुढे येऊन संघटनेचा विचार पुढे घेऊन जाण्याचा मनोदय या निमित्ताने मला ऊर्जा देणार आहे। मला पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटना आणि त्यांचे पदाधिकारी यांचा विश्वास मी सार्थ ठरवणार आहे। मला या निमित्ताने 100 हत्तीचे बळ मिळावे अशा उक्तीप्रमाणे प्रत्यय येत आहे। स्वर्गीय कोल्हे साहेब यांच्यावर दाखवलेले प्रेम या निवडणुकीतील मला मिळालेला ठेवा आहे। आजवर स्पर्धा होती, पण आजच्या पाठिंब्याने मी प्रथम स्थानी आलोय याची खात्री पटली आहे, असे विवेक कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले। यावेळी आबासाहेब कोकाटे, अहिल्यादेवी नगर जिल्हा टीडीएफ अध्यक्ष मधुकर पवार, सचिव भीमराज खोसे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव ढाळे, टीडीएफ राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र लांडे, अशोकराव नवल, महाराष्ट्र क्रीडा शिक्षक महासंघ अध्यक्ष राजेंद्र कोतकर, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिरीष टेकाडे व सचिव रमजान हवलदार
महानगर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष उद्धव गुंड व सचिव शंकरराव बारसकर, अहिल्यादेवी नगर महानगर TDF अध्यक्ष सुधीर काळे, जिल्हा गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष संजय निकरड, शरद सोनवणे, राजकर सर, शिवाजी वागचौरे सर, गजानन शेटे, सुरेश बोळीज, दिलीप ढवळे, सोमनाथ सुंबे, भगवान मडके, नानासाहेब सुद्रिक, जगन्नाथ आढाव, उद्धव गुंड, देशमुख राजेंद्र, कळसकर सर आदीसह विविध शिक्षक संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार निरंजन देशमुख, संगमनेर.